ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै सौज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। नमोस्तु सिद्धात्मने। नमोस्तु गुरुरात्मने। देवादिदेव आदिनाथ भगवान की जय। अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। चारित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांति सागर जिमनी महाराज की जय। शांत मूर्ति वत्सल रत्नाकर गुरुवर आचार्य सन्मति सागर जिमनी महाराज की। संत शिरोमणि पूज्य विद्यासागर जिमनी महाराज की जय। मम दीक्षा गुरु शांत संयमूर्ति गुरुवर आचार्य वर्धमान सागर जिमनी महाराज की जय। निर्यापक श्रमण मुनिश्री धर्म सागर जिमनी महाराज की जय। निर्यापक श्रमण मुनिश्री आगम चक्रवर्ती विद्यासागर जिमनी महाराज की जय। अहिंसामय विश्व धर्म की जय। निर्यापक समन सिद्धांत सागर मुनि महाराज की, समस्त मुनी संघ की। बघा तुमचं सुद्धा किती भाग्य आहे, हे सगळे इथं करत असताना, विहार करत असताना, जंगलासारखी स्थिती असताना सुद्धा असल्या प्रकारचा तुम्हाला उत्सव साजरा करायला मिळायला लागले. म्हणजे कुठं काय कमी नाही, आपोआप स्वाभाविक सगळं मिळत जाते. किती मोठ्या धर्मामध्ये शक्ती आहे बघा. आज आपल्या आचार्य पूज्य संयमूर्ती वर्धमान सागर महाराजांचा हा आचार्यपदारोहण दिवस आहे. त्याचबरोबर कालचाच दिवस होता तो, परंतु आपण काय केले ते काल तिथं आम्हाला जागा मिळाली नाही. बरोबर आपले विद्यासागर जिमुनी महाराजांचा सुद्धा दीक्षा दिवस आणि आपले दोन्ही जे नवीन महाराज आहेत आणि कांसागरजी विराटसागर महाराजजी, ह्या दोघांचा सुद्धा दीक्षा दिवस आहे. अशा प्रकारच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्र आलो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपले जे वात्सल रत्नाकर संयम शांतमूर्ती सन्मती सागरजी महाराज ज्या वेळेस त्यांच्या देखरेखीखाली हा संघ वृद्धीला प्राप्त होत सुरू झाला, त्यावेळेपासून आम्ही साक्षीदार आहोत. आचार्यशीसुद्धा आचार्य महाराज त्यावेळी यायचे, लवकरच ते संघाशी जोडले होते. आम्हीसुद्धा आचार्यशींशी जोडलो होतो. अगदी छोटा संघ काही नव्हते. आपले आचार्य सन्मती सागर महाराज ज्यावेळी सुरू झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर फक्त एक दुसरे क्षुल्लक महाराज होते पहिले सुरुवातीला. होता 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 जसं त्यांचं पुण्य फार मोठं होतं, आचार्य सन्मती सागर महाराजांचं सुद्धा होता 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 त्यांच्या त्या स्वभावाला वात्सल भाव होते. लोक जोडायला लागले. हळूहळू हळूहळू संघ वाढायला लागला आणि स्वाभाविक सगळ्या क्रिया होत गेल्या. आणि मग याचं सर्वात मोठं आश्चर्य त्यावेळच्या जे महाराज कर्नाटकातले जे महाराज देवसेन महाराजांचे गुरु कोण माहिती आहे का तुम्हाला? आचार्य देवसेन महाराजांचे गुरु कोण? सुबलसागर महाराजजी. आचार्य सुबलसागर महाराजजी आमचा विहार होत असताना एकदा संघ मोठा होत होता त्यावेळेस, आणि सुबलसागर महाराजजी मांगूरमध्ये कुठंतरी होते. आमचा संघ आला त्यावेळी लगेच सुबलसागर महाराज पण येऊन सगळे आपण एकत्र बसलो होतो. त्यावेळी सुबलसागर महाराज स्वतःच्या तोंडाने म्हटले की खरोखर तुमचं हे पुण्य मोठं आहे हे सगळं, कारण संघ एवढा मोठा होत चालला होता. त्यावेळीसुद्धा जवळजवळ 2000 मला वाटतं हे साधारण 4-5ची गोष्ट असेल त्यावेळीची, 2004-5ला. त्यावेळी सुबलसागर महाराजसुद्धा असं म्हणाले होते की खरोखर तुमचं किती चांगलं हे आहे पुण्य, तुम्ही शिक्षक आहे, लगेच सगळं पुण्य संघ चांगला व्हायला आहे, चांगला आहे, धर्माची प्रभावना करा. म्हणजे हे पुण्य त्यांचंही होतं आणि त्यांच्यापेक्षाही आता त्यांचंही होतं आणि आमच्या आचार्य महाराजांचं पुण्य त्याच्यापेक्षा जास्त आहे. हे कसं म्हणायचं आपण जास्त? त्यांनीसुद्धा
काय नाही, सहज भावनेने सगळं त्यांनी जबाबदारी नको म्हणून लागले होते आधी तिथं. आचार्य महाराजांनी ज्यावेळी विचार केला की द्यायचं, तिकडं ते पाठवते दुसरीकडे होते महाराज त्यावेळी, मुनी महाराज आपले. त्यावेळी ते वसंतदादांना कोणाला पाठवलं, पण म्हणजे किती निरपेक्ष वृत्ती होती हे मला सांगायचं आहे तुम्हाला. एक एक जण पदासाठी भांडतात आणि मग आचार्य महाराज तिथं पाठवलं, ते 2 श्रावकांना पाठवले ते, त्याच्यामध्ये एक मुख्य श्रावक होते वसंतदादा. आम्ही सगळे साक्षी आहे या सगळ्या गोष्टींचा. आम्ही वसंतदादांना दुसऱ्या काही श्रावकांना पाठवलं महाराज तिकडं. नाही, तिथं महाराजांना सांगा असं असं आहे. तिथनं महाराज अगदी विनम्रपणे म्हणले, महाराज मला हे पद नको आहे, मला तुमच्या चरणाखाली मला राहणं बरोबर. शेवटपर्यंत ते ऐकले नाही. शेवटपर्यंत महाराजांना स्वतःचा हट सोडावा लागला. म्हणजे हे सांगायचा मुद्दा हा आहे की पदासाठी भांडणारे आमच्या संघात कोण माणसं नाहीत, हे तुम्हाला मला सांगायचं. हे फार विरळ गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कुठं दिसायला बाहेर आपण बघतोय काय, ही स्थिती फार कमी आहे. म्हणून आम्हाला आनंद वाटतो ह्या गोष्टीचा की अशा प्रकारचा वारसा आम्हाला मिळाला कोणाकडून, तर आमच्या आचार्य सन्मती सागर महाराजांच्याकडून हा वारसा आम्हाला मिळालेला आहे की काय नाही बाबा, सगळे एकमेक वात्सल्य भावनेनं राहा, हा मुद्दा. आणि मग तिथून पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आहेत सांगायला, उदाहरणं सांगायचं म्हटलं तरी सुद्धा. पण मला एवढं सांगायचं प्रत्येक वेळेस की आम्ही एकमेक एवढे जुळून राहिलो, एकमेक एवढे वात्सल्य भावनेनं राहिलो. आणि आत्ता तरी मला सांगतो तिथनं सगळंच काम सुरू झालं. आणि सगळ्या गोष्टीचा मी खुलासा करत नाही, काय आहे ते लोकांना मी माहिती आहे, सगळं आहे, मी काही बोलत नाही त्या बाबतीमध्ये. पण एक लक्षात घ्या, आचार्य वर्धमान सागर महाराजांची भक्ती फक्त आणि फक्त ह्या आमच्या आचार्य महाराजांच्यावर आणि ह्या संघावर होती त्यावेळी. आणि त्यांनी आम्हाला आशीर्वादसुद्धा असाच दिला होता. सगळ्या गोष्टी ज्यावेळी झाल्या होत्या ते सगळं मी तुम्हाला खुलासा करून सांगत नाही. निम्माने त्याला हेळतरी निवडलेले आहे दुसरी तारीख. आमच्या संघात आमची काय शक्ती आहे, आम्हाला गुरु महाराजांनी काय दिले ते आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही सगळे असे एकमेक अशा वात्सल्य भावना राहिले. त्यावेळेसुद्धा आम्हाला आशीर्वाद तसंच दिले होते, काय नाही तुम्ही सगळे एकीनं राहा, हे करा. आणि अशा पद्धतीने हे संघ चाललेला आहे. आणि त्याच्यानंतर मग बघा किती भरभराट झाली. आता गुणसागर महाराजांनी एक प्रश्न उपस्थित केला की एवढा आचार्य महाराजांचं काय पुण्य आहे आमच्या वर्धमानसागर आचार्य महाराजांचं की एवढाच संघ हा कसा मोठा व्हायला, आणि तिकडचे एमपीकडची माणसं इकडं कशी आक्रोष्ट झाली. तर त्यांचंही ते पुण्य आहे. काय पुण्य आहे, तर आमच्या आचार्य वर्धमानसागर महाराजांनी आचार्य विद्यासागर महाराजांची आणि त्यांच्या माताजींची एवढी सेवा केली आहे की तुम्ही ते कल्पना करू शकणार. मोठा संघ वाताजींचा आलेला, सगळं त्यांचा विहार करवला होता त्यावेळी महाराज श्रावक अवस्थेमध्ये होते. 2000 कदाचित 2ची गोष्ट असेल ती. इथून पूर्णपणे बेंगलोरपर्यंत तिकडं ही सेवा. त्यावेळी सगळे माताजी आश्चर्यचकित झाले होते की महाराज सेवा बघून, श्रावक अवस्थेमध्ये सेवा बघून. हा सेवाभाव आहे. आता तुम्ही जसं करताय खरोखर काय आहे सांगा, की तुम्ही सुद्धा किती सेवा करायला आता विहार व्हायला लागला आहे. तर ह्या सगळ्यांची तुम्ही ह्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणारच आहे की. आता घरदार सोडून तुम्ही सगळं आलाय, श्राविक महिला तिथं सगळं किती करायला, किती सेवा करायला आहे. म्हणजे हे सेवेचं फळ काय कमी नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून गुणसागर महाराज जे म्हणतात की नाही हे कुठलं मोठं पुण्य आहे, तर हे आमच्या आचार्य महाराजांचे हेच मोठं पुण्य आहे की आचार्य विद्यासागर महाराजांच्या चरणी आम्ही सगळे समर्पित होतो. लक्षात ठेवा, आम्ही दीक्षा घेता आम्हीच नव्हे तर आमचे गुरु महाराज आचार्य सन्मती सागर महाराजसुद्धा आचार्य विद्यासागर महाराजांच्या चरणामध्ये समर्पित होते. एवढी श्रद्धा असते, श्रद्धा भक्ती, ते त्याचं फळ सगळं पुढे मिळत जाते. आणि मग अशा गोष्टी घडत गेल्या, संघ वाढत गेला. आणि तुम्हाला माहीत असेल की आमच्या आचार्य महाराज ज्यावेळी आचार्य विद्यासागर महाराजांच्या दर्शनाला गेले तिथं, मला वाटते आपलं ते डोंगरगड नेमावर, आणि मग त्यावेळी किती आचार्य महाराजांनी किती वात्सल्य भावना, आशीर्वाद किती चांगला झाला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुणसागर महाराजांनी मागंसुद्धा सांगितलेले आहेत. ते पुन्हा आम्ही सांगत नाही, पुन्हा सांगत नाही. काही गोष्टी ते तसंच झाकून ठेवावं लागते. काय किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा. हे पुण्यच असते, हे पुण्य. आता महाराजांनी मला थोडी सूचना दिली, ते फार काय बोलू नका, कमी बोला. आणि खरं आहे हे बघा, आमचं आम्ही गुणगान काय करून घेणार, जे आहे ते आमचं सगळं स्पष्ट आहे. हे सगळं फार मोठं पुण्य असते, लक्षात ठेवा. आणि मग असं हे कार्य घडता आत्ता अलीकडच्या काळामध्ये आमचे संघाचे आता एक कॅप्टन, नवीन कॅप्टन मुनिश्री निर्यापक श्रमण
आगम चक्रवर्ती, आज तुम्ही बघायला आलाय त्यांचं काय सगळं, त्यांचंसुद्धा पुण्य आहे ते सगळं. एक मॅग्नेट आहे, मॅग्नेट. आणि एवढं असून अत्यंत शांत भाव, कुठेही अहंकार नाही. एवढ्या छोट्या वेळामध्ये हे कुठं शिकायचं सांगा तुम्हाला. हे फार अवघड गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. ज्यावेळी काही मिळत नाही त्यावेळी काय नसतंय, पण ज्यावेळी सगळं मिळत असते पुण्य, त्यावेळी मनुष्य कसा राहतो हे महत्त्वाचं असते. एवढं सगळं मिळायला लागलं आहे पण आणि शांत भाव, एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या सगळ्या प्रकारचं सगळं अनेकांतवाद दृष्टी घेऊन, कुठं कोणाचा झगडा नाही, कुठं कुठेचा वादाचा मुद्दा नाही, कुठं जातील तर सगळ्यांना जोडायचं काम. हे प्रत्येकजण आमच्या संघातला मनुष्य करले, जोडायचं काम, तोडायचं नाही. कारण आमच्या गुरु महाराजांनी, आचार्य सन्मती सर महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं पुन्हा पुन्हा वेळा, तुम्ही कुठेही जायचं असेल तर लक्षात ठेवा, सुई दोरा घेऊन जायचं, कात्री घेऊन जायचं नाही. जोडायचं काम फार महत्त्वाचं, लक्षात ठेवा. जोडायला वेळ लागतोय, तोडायला वेळ लागत नाही. जहाँ जैसी व्यवस्था है उस व्यवस्था के अनुसार वहाँ चलिए, उसमें कोई हमारी गड़बड़ नहीं है. ये करो, ऐसा करो, ऐसा कुछ नहीं, जो है चलो, हाँ बताते जाओ. सम्यक मार्ग बताना है, लेकिन तोड़फोड़ नहीं. हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांना जोडायचं काम आपण करायला लागलो आहे. आणि आज आमच्या आचार्य महाराजांच्या आदेशाखाली, निदर्शनाखाली आज पूर्ण आमचा आचार्य पुढं बनणारे जे आहेत आमचे विद्यासागरजी महाराज, त्यांचं काम ह्याच्या आणि चांगल्यानं होणार आहे. कारण महाराजांचा आशीर्वाद, 2 महाराजांचा आशीर्वाद, सगळं काम होणार आहे. चांगली भावना ठेवून आपण हे करतो आहे आणि ते व्हायला पाहिजे आणि फार मोठं आम्हाला मिळायला पाहिजे, ही पण भावना नाही. देखो जानो, देखो जानो. इच्छा अपेक्षा कशाची करायची नाही, लक्षात ठेवा. आपण हे सगळं शिकायचं आहे. अमुक होऊ दे, तसं होऊ दे, फार मोठं नाही. जे होते ते होते, चला शिस्तीत धैर्य धीरे धीरे. फक्त आनंद घ्यायचं आमचं काम, आनंद घ्यायचं आमचं काम. आमचे आचार्य सन्मत सर महाराजची दृष्टी कशी होती बघा. 2006 साली, 8 साली, 7 साली मी बघत होतो आणि अचानक 2005 साली असेल किंवा 6 साली असेल, ते 2006 असेल की आम्ही हरोलीला असताना पूजा होती तिथं, आणि आचार्य सन्मती सागर महाराजांच्या बरोबर जोडलेले हे सारखे आमचे जे एक कोण आहेत आम्हाला कळत नव्हतं त्यावेळी. एक अत्यंत कृष्ण मुलगा, अगदी सहज येऊन राहणार, सहज बसणार, कोणावर बोलणार नाही, काय नाही. आम्ही 2-4 दिवस बघत होतो, कोणावर बोलणार नाही, काय नाही, माझ्याकडे बी ते बघत बसणार. मग मी म्हटलं हे बोलत नाही, ते कोण नवीन दिसायला आलेत. मी चौकशी केली हरोलीमध्ये. म्हणजे बघा स्वभाव कसा असतो मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित आचार्य सन्मती महाराजांनी सांगितले असतील त्यावेळी त्यांना, मी ऐडाको अवस्थेमध्ये मनुष्य, परंतु सन्मती सांगितले असतील की त्यांच्याकडे जायचं, शिकायला मिळते, असं सांगितले असतील, असं मला कल्पना केलं तुम्ही. कारण मग आमच्याजवळ येऊन बसायचे, मग बोलणार नाहीत ते. मग मला ओळख नव्हती त्यांची, कुणाचे विद्याधरचे. हां, मग येऊन बसणार, करणार. मग मीच चौकशी केली, म्हणजे हे कोण. सन्मत सरांची चौकशी, मग ते म्हणले हे असेच आहेत, माधवनगरचे असं आहेत. मग मी त्याने स्वतःहून मग बोललो. म्हणजे एवढे लाजाळू होते ते, काय होते ते सुरुवातीला. आणि असं करता करता मग आमची ते बोलून आमचा एकमेक हे झालं. मग जरा त्यावेळी अगदी नवीन होते ते, आणि नंतर हळूहळू ते रोळायला लागले. आणि आमच्या संघामध्ये ब्रह्मचारी, मुख्य ब्रह्मचारी म्हणून राहिले. ते काय राहिले, ते मुख्य ब्रह्मचारी म्हणून राहिले. आणि त्यांचं एक विशेष गोष्ट सांगतो तुम्हाला. ते नेहमी हे उदाहरण सांगतात सर्वांना. एक दिवशी महाराजजी, आचार्य सन्मत सर महाराजजी जंगलात चालले होते, काय विहार चालला होता, मला माहिती नाही, दोन्हीपैकी एक कुठलं तर आहे. विहार चालला असेल कदाचित, सांगलीपासून पुढे विहार सुरू होता. आणि सगळे चालले होते माणसं. आणि हे आपले आमचे विद्याधर हे त्यावेळी त्यांच्या महाराजांच्या जवळच होते. असं विहार सुरू असता अचानक महाराजांनी काय केले, त्यांचा हात धरले आणि पटकन असं ओढून घेतले. त्यांना एकदम आपल्याकडे ओढून घेतले जोरात. काय आहे, कशासाठी ते बघितले तर पुढं एक मेलेलं कुत्र्याचं हे पडलं होतं. काय होतं तिथं पडलं होतं, ते काहीतरी जीव पडला होता मेलेला, आणि त्यांचं पाय बरोबर तिथं पडणार होता.
कोणाचा पाय? विद्याधराचा पाय. कुठं पडणार होता? महाराजांचं किती लक्ष होतं बघा, आचार्य आमचं कोणाचं लक्ष नव्हतं, पण झटशरी ते पाय पडणारच होता. झटशरी जे आपल्याकडे ओढून घेतले, आपल्या जवळ असं ओढून घेतल्यावर मग त्यांच्या बी लक्षात आलं, हां माझा पाय कुठं पडणार होता. त्या गोष्टीचं आमचे मुनिश्री विद्यासागर महाराज सतत सांगत असतात ते कुठले, आणि ती गोष्ट मी कधी विसरणार नाही असं नाही ते म्हणतात. कारण किती महानता आहे आमच्या गुरूंची, की तिथं माझा पाय त्या मेल्या जीवावरच पडणार नव्हता, तर मी संसारामध्ये घाणीमध्ये मी पडणार होतो, परंतु माझ्या गुरूंनी मला आपल्याकडे ओढून घेतलं. त्यावेळी त्यांनी दुसरी बाजूला पण ढकलू शकले असते की नाही. पाय पडणार आहे म्हणून त्यांनी काय करू शकले असते? बाजूला पण ढकलू शकले असते, पण ते बाजूला ढकलले नाहीत. काय केलं ते? आणि ही गोष्ट विद्यासागर महाराज कधी विसरत नाहीत. अनेक गोष्टीचे त्यांचे चिंतन आहे, अनेक गोष्टींचं त्यांचं निरीक्षण आहे. सगळं ते गुगलचा साठा आहे त्यांचा. गुगल आहे ते गुगल. तुम्ही गुगलवर माहिती कधी मिळवता का? काय आमच्या संघाचं एक गुगल आहे. सगळ्या प्रकारचं सगळं ज्ञान आहे, साठा भरलेला. आणि अशा प्रकारचे हे आमचे भावी कॅप्टन आहेत. आणि आमचा संघ अशाच प्रकारे वृद्धीचा उत्सवमध्ये होणार आहे. आणि हे सगळं बघण्यासाठी आमच्या गुरु महाराजांना जास्त आयुष्य लाभू दे अशा प्रकारची मी भावना करतो. कारण हे बघण्याचा सुद्धा आनंद आहे. लक्षात ठेवा, हे संघ वर्धित व्हायला लागला आहे, अशा प्रकारे हे एकी आहे, अशा प्रकारचं हे व्हायला लागलं आहे, हे बघण्यामध्ये सुद्धा खूप संतोष आहे. आणि मग अशा प्रकारचं कार्य सुरू असताना हे सगळं सांगणं, बोलणं, करणं ह्याच्यामुळे सुद्धा मला आनंद वाटते, खूप आनंद वाटते, बरं वाटते. आता आमचे महाराजजी पुन्हा विराटसागर महाराज जे आहेत, अनेकांचे महाराज आहेत, त्यांचंसुद्धा आज होतं. हे आम्हाला कालपर्यंत लक्षात नव्हतं, आम्हाला काय लक्षात राहतच नाही. धर्मसागर महाराजांचं होतं ते आम्हाला लक्षात राहिलं नव्हतं, ते दुसऱ्यानेच आम्हाला आठवून दिलं. आमच्या स्वतःच सुद्धा कधी कधी होते ते बी आमच्या लक्षात राहत नाही. म्हणजे हे चांगलंच आहे. हे जे आमचं लक्षात राहत नाही ही गोष्ट चांगली आहे, लक्षात ठेवा. हे कारण का किती सुंदर गोष्ट आहे बघा ती. पण लक्षात आणून विसरायचं नाही, स्वाभाविक लक्षात राहत नाही, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. म्हणून जीवनामध्ये कुठलीही अपेक्षा ठेवू नका, माझं असं व्हावं तसं व्हावं, मला अशा प्रकारचं मोठेपद मिळावं. अहो कसलं मोठेपद? ह्या सगळी ही बाकीची सगळी ही पदं आहेत ती आपदाची स्थान आहेत. जे काही पदाचे स्थान आहेत ती सगळी कशाची स्थान आहेत? आपद म्हणजे संकट. परंतु स्वाभाविक मिळत जाते ते सगळं करायलाच पाळीच येते. आता आमचे महाराजजी लहान एवढ्या छोट्या आहेत, मोठी जबाबदारी पडायला लागल्या, पण ते करावंच लागणार आहे. का? त्याच्याशिवाय पर्यायच नाही. त्याच्याशिवाय, कारण ते पद तुम्हाला नाकारता येत नाही. कारण जे होणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे, सगळं ती व्यवस्था आहे, ती कर्माची व्यवस्था आहे. कर्मशक्ती, पुण्य अशा प्रकारचं काम करत जात आहे. पण त्या पुण्याला पचवण्याची काय पाहिजे? शक्ती पाहिजे. आणि ती शक्ती आमच्या मुनिश्री निर्यापक श्रमण विद्यासागरजी महाराजांच्या ठिकाणी निश्चित आहे, म्हणून आम्ही निवांत आहे. कारण ही मोठी जबाबदारी पचवण्याची शक्ती फार मोठं आहे, लक्षात ठेवा. पण ते पचवणार आहेत, काम चांगलं होणार आहे. सगळ्या महाराजांचा आपापलं त्यांची साधना होणार आहे. सगळेजण आपल्या मार्गामध्ये, मोक्ष मार्गामध्ये अग्रेसर राहणार आहेत. आणि प्रत्येकजण शेवटचं एक कलश चढवायचं काम आहे ते प्रत्येकांचं होणार आहे. आता मी अनेकांचं महाराजांनी सांगितले की त्यांचीसुद्धा बघा गृहस्थावस्थेमध्ये अत्यंत चांगली अवस्था, पर्याय सगळं चांगलं असताना सगळे सोडून आले. सगळं असताना हे महत्त्वाचं आहे. व्यापारी, मोठे व्यापारी ते बिनामधले, सगळं चांगलं असताना इकडे येणं किती महत्त्वाचं आहे बघा. आमच्या विराटसागर महाराजांचं काय नाही, सगळं अगदी पाहिजे तसं सगळं आहे. मुलगा, त्यांची सून, आता पूर्वाश्रमचे सगळे अमेरिकेमध्ये आहेत, सगळं पाहिजे तसं सगळं व्यवस्था पाठीमाग काय कमी नाही. परंतु कुठं अडकून राहिले नाहीत. निवडणुकीमध्ये आणण्यानंतर नमदेत याने निमध्ये आणणे थिएटरनं जरा ह्याने निमदा तुमचं काय आहे काय नाही. त्यातनं निष्ठून येऊन ह्यात यायला पाहिजे. आणि हे सगळं आमच्या ह्या महाराजांनी सगळं हा पुरुषार्थ केलेला आहे. विराटसागर महाराज, अनेकांचा महाराज, या सगळेच महाराजांनी हा पुरुषार्थ केला आहे. आणि सर्वात आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे जे पार्श्वसागर महाराज आहेत त्यांचं आज ऐलक दीक्षेचा दिवस आहे कालचा. ऐलक दीक्षा
पार्श्वर महाराजांचं आम्हाला आमचं त्यांचं बरोबर ह्या श्रद्ध पंचमीलाच त्यांचं काय झालं, आईला एक दीक्षा झाली होती. आता त्यांची मुनी दीक्षा केव्हा आहे ते मी जर लक्षात ठेवतो आणि त्यावेळेस जर जोरात करायचं. म्हणजे आत्ता ह्या अवस्थेमध्ये सुद्धा पार्श्वर सुद्धा बघा शांत असतात. तर काय नाही अगदी काय एक शब्द काय बाकीचं काय विकल्प नाहीत. हां नुसतं आपली साधना आपलं करायचं आहे. इकडं तिकडं दुसरं काय भानगडचं नाही. बघतायच की त्यांना तुम्ही कुठं काय एक आहे का दोन आहे काय आहे. मग हे सगळं कुठलं मिळतं आहे कुठनं मिळतं आहे सांगा बरं. म्हणून तुम्हीसुद्धा हे चिंतन करा. हे सगळं बघता बघता तर शिकायचं आपल्याला हे शिकायचं आहे की तुम्हालासुद्धा ह्यातलं काहीतरी धागा घेता येतो आहे काय बघायचं. ह्यातला धागा तुम्हालासुद्धा घेता यायला पाहिजे. तुम्हालासुद्धा हळूहळू घराकडनं जरा निदान घरात राहून तर मोकळं व्हा. कशात राहून अटॅचमेंट कमी करा. घरात राहून सुद्धा काय राहायचं मोकळं. हां माझं काय नाही झालं तुमचं बघा तुमचं करा. तुमच्या सगळ्या क्रिया सगळ्या षटावशी क्रिया होऊ देत. सगळं सामायिकमध्ये वेळ असू देत. 3 वेळचं सामायिक करत चला. काय बरोबर प्रतिक्रमण 2 वेळचं करा. घरात राहून कराय का तुम्हाला काय अडचण आहे. घरातलं थोडं बघायचं हळूहळू सुटायला बघायचं जरा मंत्र तर मोठा मंत्र आहे की अर्धा मंत्र म्हणून उपयोगाचे नाही. काय झालं तर एकदा ते उगाच थोडक्यात सांगतो तुम्हाला जास्त वेळ घेत नाही. हे बघा एकदा काय झालं होतं अचानक वैधव्य प्राप्त झालं एका श्राविकेला महिलेला आणि मुलगा होता फक्त 6 महिन्याचा. विचार करा आता मुलगा फक्त 6 महिन्याचा आहे आणि वैधव्य प्राप्त झालं. घरात दुसरे कोणच नव्हते. सगळी जबाबदारी शेती होती चांगली भरपूर पण जबाबदारी येऊन पडली की दुसरं कोणच नाही आता. परंतु त्या मातेनं त्यावेळी धारिष्ठ दाखवलं आणि धीरावीराने घेऊन पुढं ते सगळं चालवलं. त्या मुलाला त्याने मोठं केलं संस्कारित केलं आणि तो मुलगा मोठा होऊन लग्न पण झालं. घरात सून आली. सून पण चांगली धार्मिक आली. मी थोडक्यातच सांगायला लागलो. पण एक गोष्ट होती की मुलगा आईला विचारल्याशिवाय काही करत नव्हता. कुठलीही गोष्ट काय करायचं आईला विचारल्यानंतरच सगळं करायचं. मग 2 वर्षे निघून गेल्यावर ती बायको सगळं सून बघत होते. बायको सगळं आईला विचारून करतात त्यांनी. म्हणून त्यांनी एकदा काय केलं 2 वर्षे गेल्यावर म्हटलं मला एक साडी घ्या तुम्ही. दिवाळी आता जवळ पुढं आलेली आहे आणि एक मला साडी हां घेऊया म्हटला. घेऊया आईला सांगतो आणि साडी आणूया. असं सून चांगली होती ती काही वाईट नव्हती पण ती म्हणाली हे बघा तुम्ही ही गोष्ट सुद्धा आईला विचारूनच करणार. तुम्ही स्वतः मनाने साडी आणा की आईला विचारून साडी आणू नका. मोठी गोष्ट असेल तर विचारा पण तुम्ही मला साडी आणायची मी विचारून करणार. मग ते म्हणा हां त्याला बी पटलं ते. मग तो काय केलं ठीक आहे म्हणून आणि दुकानातनं उधार साडी आणून दिली. काय आणून दिली त्याच्या आधी आणून द्यायच्या आधी तो बायकोनं म्हणला मी साडी जर आणून दिल्यावर आईनं बघितल्यावर तू काय सांगणार. मग ती म्हणाली तुम्ही आणून दिलं म्हणून सांगते की काय होते त्याला. तसं करू नकोस म्हणलं तसं सांगू नकोस. मग काय तू माहेरचं आणले म्हणून सांग. बरं ठीक आहे. साडी आणून दिली सगळं झालं आणि ते उधार आणून दिली कारण पैशाची व्यवस्था कोणाकडे होती सगळे ठीक आहे असं झालं सगळं. आणि त्या दुकानात सांगितलं होता माझं मी आणून देतो घराकडे तुम्ही येऊ नका मागायला आणि आई असताना तर अजिबात येऊ नका. झालं हे सगळं. 5-6 महिने गेल्यावर अचानक काही कल्पना नाही काय नाही आणि अचानक त्या दुकानाचा जो नोकर होता तो ह्यांच्या घरात आला. कोणाच्या घरात आला. मग ते घरात आत सून होती ती आई सासू तिथं बाहेर बसली होती. तो म्हणला काकू अन्न पहिले होता इदायनिला इल्लो ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗಿದ ಯಾಕ ಯಾನಿಲ್ಲ ಉದಾರಿ ಇತ್ತು ಅಣ್ಣ ಬೇಡಕ್ಕೆ ಬಂದಿನು. उधारी यातच उधारी साडी घेऊन गेलाय तो. लगेच आता आईला काय झालं बघा तेवढी गोष्ट हां खटकली म्हणजे खटकलं असते. ठीक आहे म्हटलं आता येऊ दे तो. आता मनात म्हटली गप बसली हा गेला की बरं तो आल्यावर हे करा म्हणलं तू शेताला गेला आहे. जाताना तिकडनं अण्णापाशी येतात नाही यायला लागला आहे आणि हा नोकर तिकडं दुकानाकडं चालला आहे. दोघांची गाठभेट झाल्यावर तो अरे कुठे गेलतास तो म्हणाला. मी तुमच्या घराकडेच गेलतो म्हण. अरे शाने घराकडे गेलतास मग काय तिथं बोललास का काय. होय बोललो की बोल. मग आई होती काय तिथं. होय होती की म्हणला. काय शाणा म्हणजे सांगायचं नाही म्हणून सांगितलं आणि तिथं बोलणार असतो. झाला आता महाभारतच आहे म्हणाला. म्हणजे एवढा घाबरला तो.
परंतु आता बघा कसं असते, मन कसं बदलते बघा. हाला विचार करायला लागला. आता आई विचारणार, हे सगळं होणार. तो मनात म्हणाला, मी एक साडी आणण्याची सुद्धा मला स्वातंत्र्य नाही काय. कोण विचार करायला असा आता? तो अण्णाप्पा मुलगा. साडी